जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। धावडा परिसरात सर्रासपणे अवैध मुरुम उत्खनन सुरू असून या प्रकाराकडे महसूल विभाग आणि खुद्द तहसीलदारांचंही हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे। यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचं चित्र आहे। धावडा परिसरात दिवसाढवळ्या शासकीय जमिनींमधून जेसीबीच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणावर मुरुम खोदून त्यांची अवैध वाहतूक केली जात आहे। याबाबत भोकरदनच्या तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही। त्यानंतर धावडा येथील तलाठी किशोर राजपूत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पथक पाठवून कारवाई करण्याचे आश्वासन दिले, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। याउलट ट्रॅक्टर आणि जेसीबी चालक स्थानिक नागरिकांना आम्ही तहसीलदार आणि तलाठ्याला हप्ते देतो, तुम्हाला जे करायचे ते करा, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही अशा धमक्या देत आहेत। त्यामुळे या अवैध मुरुम वाहतूक माफियांवर खरंच कायदेशीर कारवाई होणार का असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जातोय। प्रतिनिधी मजहर पठाण, NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।